नमस्कार. तर दुर्गा या मालिकेच्या आजच्या भागात आपण पाहणार आहोत की दुर्गा बेबीमाला म्हणते की शैतान कोण आहे हे माहिती आहे मला, त्याचाही समाचार मी घेईनच वेळ आल्यावर, पण त्याच्या आधी तू काय केलं आहेस ना ते सांग ना. सगळेच आश्चर्याने दुर्गाकडे बघायला लागतात. बेबीमा म्हणते की सांगते, ही मुलगी जे सांगते ना ते सगळं खरं आहे. मीच हिचं अपहरण केलं होतं, हिला जीवे मारण्याचा प्रयत्नही मीच केला होता. हे ऐकून सगळेजण खूप शॉक होतात. अभिषेक रागाने म्हणतो की हे बघ, तू बाई आहेस म्हणून मी माझ्या रागावर कंट्रोल करतोय, नाहीतर. आणि तो माईसाहेबांना म्हणतो की माईसाहेब तुम्ही होतात ना तिथे, मग हे सगळं आम्हाला का नाही सांगितलं. माईसाहेब म्हणतात की अहो आम्हाला खरंच यातलं काहीच माहिती नव्हतं अभिषेक. आणि त्या बेबीमाला म्हणतात की बेबीमा काय हे, तुम्हाला मैत्रीण म्हणायला आम्हाला लाज वाटते. दादासाहेब म्हणतात की रेवतीबाई, आधी लाज आणणारी कामं करायची आणि मग लोकांना शिव्या घालत बसायचं. मोहित्यांच्या सुनेच्या जीवावर उठला होता तुम्ही, तुम्हाला पोलिसांमध्येच दिलं पाहिजे. जग्गूमामा म्हणतो की हो दादासाहेब, तुम्ही अजिबात काळजी करू नका, मी ना हिला पोलिसांमध्येच देतो, चांगली खडी फोडायला पाठवतो हिला. आणि तो बेबीमाला म्हणतो की काय ग, लाज नाही का वाटत, मोहितेंच्याच घरात असली कारस्थानं करायला, चल, असं म्हणून तो बेबीमाला तिथून घेऊन जातो. दादासाहेब दुर्गाला म्हणतात की सुनबाई, जे काही तुमच्यासोबत घडलं ना त्याचं आम्हालाही वाईट वाटतं, पण चांगलं हे आहे की रेवतीबाईंचा गैरसमज दूर झाला. अभिषेक म्हणतो की दुर्गा, आम्ही तुझ्यावर विश्वास ठेवला नाही आणि कुठल्या तरी कारणासाठी तुझ्यावर संशय घेतला. आय एम रिअली सॉरी दुर्गा, पण आता ना माझी खात्री पटली की तूच माझी दुर्गा आहेस. तर दुसरीकडे जग्गूमामा बेबीमाला बाहेर घेऊन येतो आणि तो मोठ्याने नाटक करत म्हणतो की चल बाहेर आहे, तुला लाज वाटत नाही का गं असली कामं करताना, तुला ना मी आता चांगलं पोलिसांमध्येच देतो. आणि परत इकडे तिकडे बघून हळूच म्हणतो की बेबीमा, लवकरात लवकर ना इथून सटका. बेबीमा म्हणते अरे पण मी इथून गेलं तर तुमचं कसं होईल, रेवतीचं काय होईल. जग्गूमामा म्हणतो की बेबीमा, असं पण तुम्ही इथे राहून काय मोठा तीर नाही मारला आणि आता तुम्ही जखमी खेळाडू आहात, तुम्हाला आम्ही आमच्या टीममध्ये कसं ठेवायचं. बेबीमा रागाने म्हणतात की जग्गूमामा म्हणतात की अहो म्हणजे मला असं म्हणायचं आहे, तुम्ही जर आता इथे थांबलात ना तर ती दुर्गा तुम्हाला जिवंत नाही सोडणार, आणि जर का तुम्हाला पोलिसांमध्ये दिलं ना तर मग आपण सगळेच गोत्यात येऊ. म्हणून सांगतोय लवकरात लवकर इथून सटका. हे बघा, मी काहीतरी स्टोरी बनवतो की बेबीमाने मला बेशुद्ध केलं आणि ती पळाली. बेबीमा रागाने म्हणतात की आजपर्यंत कोणीच पराभूत केलं नाही, मला सोडणार नाही ते मी त्या दुर्गाला. आणि बेबीमा म्हणते की मी पुन्हा येईन. जग्गूमामा म्हणतो की पुन्हा या, मग आपण डबल तयारी करू. आता मात्र तुम्ही लवकरात लवकर इथून निघा, पळ काढा. कोणीतरी यायच्या आधी तेवढ्यात अजिंक्यची गाडी तिथे येते. जग्गूमामा घाबरून म्हणतो की बघा ना, झाला ना घोटाळा, आता हा आला, हा कशाला आला इथे, नेमका टायमाला आला, तुम्हाला म्हणलं होतं ना निघा म्हणून. अजिंक्य गाडीतून बाहेर येऊन जग्गूमामाला विचारतो की मामा इथे काय करतोय अरे. आणि बेबीमाकडे बघून म्हणतो की बेबीमा, ही इथे कशी काय आली. जग्गूमामा म्हणतो की चालत, त्यांना ना शुद्धी प्राप्त झाली होती, मग त्या दाखवायला आल्या होत्या, मग आता त्या चालल्या आहेत त्यांच्या घरी. अजिंक्य बेबीमाकडे बघत म्हणतो की पण यांचे कपडे तर कालिंदी मावशीसारखे आहेत. म्हणजे ही जग्गूमामा आणि बेबीमा खूप टेन्शनमध्ये येतात. आता जग्गूमामा म्हणतात नाही बेबीमा, कधी कधी अशी साडी पण घालतात असतात त्यांना वाटलं म्हणून त्यांनी आज घातले असे कपडे. आणि घाई करत म्हणतो की चल बेबीमा, तुमची एसटी जाईल, असं म्हणून तो बेबीमाला तिथून घेऊन जातो. तर दुसरीकडे आपण पाहतो की दादासाहेब माईसाहेबांना बोलत असतात की 1000 वेळा सांगितलं होतं की अशी उलटी कामं करत जाऊ नका, पण नाही, तुम्ही तुमच्या मनाला येईल तेच करता. माईसाहेब शांतपणे म्हणतात की पण आम्ही कुठे काय केलं आहे, जे काही केलं ते बेबीमाने केलं आहे ना. दादासाहेब म्हणतात रेवतीबाई, एवढा निरागस चेहरा करून नका, शोभत नाही हो तुम्हाला. जी बाई एका पोरीला कड्यावरून ढकलून देऊ शकते ती कोणत्या थराला जाऊ शकते ना हे आम्हाला चांगलंच माहिती आहे, आम्ही चांगलं ओळखतो तुम्हाला. माईसाहेब म्हणतात की तुम्ही आम्हाला एवढं चांगलं ओळखता ना, मग तुम्हाला हेही माहीत असायला हवं की आम्ही जे काही करतो ते या घरासाठी करतो, या घराची आणि इथल्या माणसांची काळजी आहे आम्हाला. दादासाहेब म्हणतात की तुम्हाला फक्त आणि फक्त स्वतःची काळजी आहे. ती बेबीमा या घरामध्ये कालिंदी म्हणून काम करत होती आणि ते तुम्हाला माहीत नाही, हे असं होऊ शकत नाही. हे जे काही किडनॅपिंगचा मॅटर केला आहे ना तुम्ही, अंगाशी येणार आहे तुमच्या. माईसाहेब म्हणतात त्या दुर्गाला घराच्या बाहेर काढण्यासाठी जे
जे काही करायला लागणार ना ते सगळं आम्ही करणार, घाबरणार नाही. दादासाहेब म्हणतात की तुम्हाला जे करायचं आहे ते करा, पण आम्ही ग्रीन सिग्नल दिल्यानंतर. एवढं लक्षात ठेवा रेवतीबाई. माईसाहेब म्हणतात की तुम्हाला वाटतं तेवढी सोपी चाल नाही ही. प्रश्न फक्त दुर्गाला घराच्या बाहेर काढायचा नाही आहे. तुम्हाला जर त्या दुर्गाचं सत्य समजलं ना तर तुमच्या पायाखालची जमीन सरकेल. दादासाहेब म्हणतात की असं काय आभाळ कोसळणार आहे ते तरी सांगा. माईसाहेब म्हणतात की राहू द्या, आता एवढंच सांगतो की विश्वास ठेवा आमच्यावर. आम्ही जर वेळीच पावलं उचलली नाहीत ना तर ती पोरगी या घराला कच्चं खाईल. दादासाहेब हसत म्हणतात की ती पोरगी कच्चं खाणार? रेवतीबाई, एवढी वर्ष राजकारणात गोट्या नाही खेळलो. माईसाहेब म्हणतात आम्ही तुमच्या पाठीशी उभ्या होतो ना म्हणून उतरलात तुम्ही. आता तुम्हाला आमचं एक सत्य समजलं असेल, पण तुमचे पण हात दगडाखाली आहेत हे विसरू नका दादासाहेब. तर दुसरीकडे आपण पाहतो की अवंतिका एकटीच विचार करत बसलेली असते. ती मनातच म्हणते की बेबी माझं सत्य बाहेर काढलं दुर्गाने, आता पुढे काय होणार आहे काय माहिती. जो डाव माईसाहेबांच्या पारड्यात पडायला पाहिजे होता तो तर दुर्गा घेऊन गेली. तितक्या तिथे अजिंक्य अवंतिकाला आवाज देत येतो. अवंतिका आवाज ऐकून म्हणते की कशाला बोंबा मारताय, अजून काय शाबूत आहेत माझे, बोला. अजिंक्य रागात म्हणतो की बाहेर काय चाललं आहे? मामा बेबीमाला घेऊन गेला, ती बेबीमा इथे कशी काय आली? अवंतिका म्हणते मग गेले असतील, मला नाही माहिती. आणि त्या माईसाहेबांच्या मैत्रीण आहेत ना, मग त्यांना जाऊन विचारा. अजिंक्य म्हणतो तुझं आणि माईसाहेबांचं जुळतं अलीकडे, आणि तुला माहीत नाही असं तर होणारच नाही. सांग पटकन, का आली होती बेबीमा परत? अवंतिका म्हणते एकदा सांगितलं ना मला काहीही माहिती नाही, आणि उगाच माझ्यावर आरोप करू नका. माझा काय संबंध याच्याशी? अजिंक्य म्हणतो काय संबंध? आता हळूहळू लक्षात येतंय माझ्या. माईसाहेबांनी तो हार तुला भेट म्हणून का दिला आणि तू तो का घेतला? अवंतिका घाबरते आणि तिला तो दिवस आठवतो. तेव्हा अजिंक्य तिला विचारत होता की हा हार कोणाचा आहे, आणि अवंतिकाने त्याला सांगितलं होतं की कसं आहे ना, प्रत्येक गोष्टी प्रत्येक माणसाची वेळ यावी लागते, आणि जेव्हा ती येते तेव्हा त्याची किंमत बरोबर समजते. पण ही अवंतिका काय चीज आहे हे माईसाहेबांना अगदी बरोबर कळलं आहे. हे सगळं अवंतिकाला आठवतं. अवंतिका अजिंक्यला म्हणते की अहो जुनं काय काय उकरून काढता तुम्ही, तुम्हाला ना वेळ लागला आहे, तुम्ही नेहमी तिरकाच विचार करता. अजिंक्य म्हणतो की कारण तू तशी आहेस, आणि माईसाहेबसुद्धा. आणि तो अवंतिकाचा जोरात रागाने हात पकडत म्हणतो घरात काय चाललं आहे ना नक्की? माईसाहेबांचा काय प्लॅन आहे? बेबी मला बोलून काय करणार होता त्या, सांगा ना काय करणार होत्या? अवंतिका ओरडत म्हणते की हात सोडा, माझा दुखतोय. अजिंक्य रागाने तिचा हात झटकून देतो आणि म्हणतो की खरं काय आहे ते सांग पटकन. अवंतिका सांगते की हे सगळं माईसाहेबांनी केलं आहे, आणि ती अजिंक्यला सांगते की कसं माईसाहेबांनी तिला सांगितलं होतं की बेबीमाने एक कडं दिलं आहे आणि बेबीमा इथेच आहेत, त्या कुठेही गेल्या नाहीत, रूप बदलून आपल्या घरामध्ये राहत आहेत कालिंदी मावशी म्हणून. आणि माईसाहेबांनी तोंडाला कुलूप लावून बसायला सांगितलं होतं, कोणालाही सांगायचं नाही असंच सांगितलं होतं, आणि हे सगळं त्यांनी दुर्गाला घरातून बाहेर काढण्यासाठी केलं. अभिषेक भाऊजी जेव्हा बेबीमाच्या विरोधात गेले तेव्हा माईसाहेबांनी त्यांना कोठाऱ्यात लपवलं होतं, आणि त्यानंतर म्हातारीचे रूप घेऊन त्या घरामध्ये आल्या. माईसाहेबांनी मला सांगितलं की आपण दोघी मिळून दुर्गाला या घरातून हाकलून देऊया त्या बदल्यात, आणि त्या म्हणाल्या होत्या की आम्ही तुम्हाला साखर कारखान्याचे डायरेक्टर करू. हे सगळं ऐकून अवंतिका खूप खुश झालेले असते. माईसाहेब म्हणाले होते की फक्त त्या बदल्यात आम्ही तुम्हाला जे काही सांगू ना ते तुम्हाला करावं लागेल. हे सगळं ऐकून अजिंक्य रागाने म्हणतो की लाज नाही वाटत का गं तुला? अगं माईसाहेब नागिन आहेत, नागिन, तुझा वापर करून सोडून देतील तुला. आणि विचारतो की अजून काय काय कांड केलेत? अवंतिका घाबरत सांगते की दिवाळीमध्ये अभिषेक भाऊजींनी जो सोन्याचा हार आणला होता ना दुर्गासाठी तो मीच चोरला, आणि घाबरत अडकत म्हणते की माईसाहेबांनी हे सगळं सांगितलं म्हणून मी केलं. साखर कारखान्याचा डायरेक्टर होण्यासाठी मी काहीही करायला तयार होते, म्हणून मी हे सगळं केलं. अजिंक्य रागाने म्हणतो की लाज वाटते मला तुझी. अगं स्वार्थासाठी एवढ्या खालच्या पातळीला गेलीस का? माझ्यावर तर प्रेम नाहीच तुझं, पण घर फोडशील असं वाटलं नव्हतं मला, असं म्हणून तो रागाने तिथून निघून जातो. यानंतर आपण दुसरीकडे पाहतो की अभिषेक दुर्गाला सॉरी म्हणतो आणि म्हणतो की दुर्गा खरंच सॉरी, मी तुझ्यावर विश्वास ठेवायला पाहिजे होता, आणि ते सुद्धा स्वतःचं ना एकदा दुसऱ्यांच्या बोलण्यावर विश्वास ठेवून, त्यामुळे मला जास्त वाईट वाटतंय. दुर्गा म्हणते की इट्स ओके, कधी कधी आपण काय बोलतो ना ते आपल्याला काहीच समजत नाही, पण मला
खात्री होती आपली बाजू खरी असेल तर आपली माणसं आपोआपच आपल्याकडे येतात. अभिषेक म्हणतो, मी घरी आलो ना तेव्हाच माझी चिडचिड झाली होती. मी ज्या इव्हेंटसाठी गेलो होतो ना तो इव्हेंट कॅन्सल झाला आणि घरी येऊन बघतो तर तू नाही. मग गौरी आली. ती म्हणाली की काकूंना बरं नाही तर दुर्गा बघायला आली नाही आणि मग सगळं एकमेकांमध्ये साचत गेलं. दुर्गा म्हणते, अभिषेक अरे मला केव्हापासून तुला तेच सांगायचं होतं. ते किडनॅपिंगचं प्रकरण झालं त्यानंतर मी घरी गेले आईला भेटायला. आई आणि गौरी मला ओळखायलाच तयार नाहीत. आईने माझ्या गळ्यातून माझं लॉकेट हिसकावून घेतलं. म्हणाली की तू माझी दुर्गा नाही, निघून जा घरातून. मला काय रिॲक्ट व्हावं ना तेच कळेना. गौरीने हाताला धरून मला बाहेर काढलं. अभिषेक आश्चर्याने विचारतो की काय, ती एवढ्या टोकाचं वागली? दुर्गा म्हणते की हो, आणि हे सगळं फक्त गैरसमजामुळे झालेली परिस्थिती आहे. अभिषेक दुर्गाला म्हणतो की दुर्गा मला वाटतं की आपण लवकरात लवकर ना आईंना इथे आणायला हवं. दुर्गा जरा टेन्शनमध्ये येऊन विचारते की का? अभिषेक म्हणतो, अगं काय आहे, त्यांची तब्येत एवढी नाजूक आहे ना, कोणीतरी हवं ना त्यांच्यासोबत 24 तास. दुर्गा म्हणते, मलाही आईची काळजी आहे पण तिला आता इथे आणायची गरज नाही असं मला तरी आता वाटत नाही. अभिषेक विचारतो की का? काका दिवसभर बाहेर असतात. सगळं त्या बिचाऱ्या गौरीवर पडतं आणि मुळात आपण दोघे असताना कोणी का सांभाळावं त्यांना? दुर्गा म्हणते की अभिषेक मला तुझी काळजी कळते पण त्याआधी मला तुला काही गोष्टी क्लिअर करायच्या आहेत. अभिषेक टेन्शनमध्ये येऊन विचारतो, कसल्या गोष्टी? दुर्गा म्हणते की मला सांग, तुझा माझ्यावर विश्वास आहे ना? अभिषेक म्हणतो की याला काय अर्थ आहे? मी मगाचपासून तुला सॉरी म्हणतोय तरी तुला खरं वाटत नाही. हवं तर मी पुन्हा एकदा सॉरी म्हणतो. असं म्हणून तो परत एकदा हात जोडून सॉरी म्हणायला लागतो. दुर्गा म्हणते, तसं नाही रे, मला आत्ताही खरंच वाटतं पण असं नको व्हायला की हे सगळं ऐकल्यानंतर तुझा रागराग होईल आणि परत तू मलाच खोटं ठरवशील. अभिषेक टेन्शनमध्ये येऊन म्हणतो, असं नेमकं काय सांगणार आहेस? दुर्गा म्हणते, आहेत काही गोष्टी मी सांगेन नंतर. अभिषेक म्हणतो, मग दुर्गा एवढी सिरियस सिच्युएशन कशाला क्रिएट केलीस? मला सांग आता, माझं काही चुकलं आहे का? मी सॉरी म्हणतो. दुर्गा म्हणते की नाही, तुझं काहीही चुकलेलं नाही, तू टेन्शन नको घेऊस. अभिषेक म्हणतो, बरं ठीक आहे, तुला जेव्हा मन मोकळं करायची इच्छा होईल तेव्हा सांग, मी आहे. तर दुसरीकडे आपण पाहतो की माईसाहेब विचार करत बसलेले असतात. त्यांना दुर्गाने बेबीमाला सगळ्यांसमोर आणलेलं आठवतं आणि बेबीमाने त्यांचा गुन्हा माफ केलेलाही आठवतं आणि त्यांना कालचा घडलेला सगळाच प्रकार आठवत असतो. तितक्यात तिथे जग्गू मामा येतो आणि तो माईसाहेबांना म्हणतो की तायडे, मला पटकन तुझी जन्मपत्रिका दे. मी माझी पण घेतली आहे. मी पटकन जाऊन आपल्या गुरुजींना दाखवतो म्हणजे मला कळेल आपल्या आयुष्याला नेमकी कोणती साडेसाती लागली आहे आणि काही पूजा वगैरे करायची असेल तर तेही करून घेऊ. माईसाहेब म्हणतात की अरे काय बोलतोय तुझं, तुला तरी समजते का? जग्गू मामा म्हणतो की तायडे, तुला तरी समजते का की बेबीमा काय म्हणाली होती? या घराचे वासे फिरले आहेत. त्या दुर्गाच्या सगळ्यात जवळची व्यक्ती आजारी पडेल, ती दुर्गा एकटी पडेल. पण झालं का तसं? उलट ज्या दुर्गाला ती घराबाहेर काढायला निघाली होती ती राहिली सेफ आणि विकेट कोणाची पडली? स्वतः बेबीमाची. माईसाहेब म्हणतात की आम्हाला तेच तर समजत नाही आहे, एवढीशी ती पोरगी बेबीमाच्या प्लॅनिंगमधून बाहेर कशी पडली? जग्गू मामा म्हणतो, नाहीतर काय. आणि बेबीमा मला काय म्हणाल्या होत्या माहिती आहे का? की त्या पोरीच्या मागे देवीचा आशीर्वाद आहे आणि नेहमी तीच तिला वाचवत असते. माईसाहेब म्हणतात, मग आता या दुर्गाला काय देवीचा अवतार मानायचा का? जग्गू मामा म्हणतो, मग तेच तर म्हणालो मी त्यांना, पण त्यांच्याकडे उत्तरच नाही आहे ना. आणि स्वतः मात्र रिटायर झालेल्या खेळाडूसारखं निघून गेल्या. माईसाहेब म्हणतात की आम्हाला आता एक नवीन डोकेदुखी लागली आहे. अभिषेकना वाटतं की ही पोरगी त्यांची दुर्गा आहे. असं झालं तर आपल्या सगळ्या प्लॅनवर पाणी फिरेल. जग्गू मामा म्हणतो, तीच तर भीती वाटते ना मला तायडे. एकदा का अभिषेकला पटलं ना की ती पोरगी खरी दुर्गा आहे म्हणून, मग आपण कितीही आदळआपट केली त्याने काहीही साध्य होणार नाही. माईसाहेब म्हणतात की पण एक गोष्ट करता येईल जग्गू, अभिषेकना ही पोरगी त्यांची खरी दुर्गा वाटते ना, मग आपण त्यांना खऱ्या दुर्गाची खरी ओळख सांगायची. जग्गू मामा म्हणतो, म्हणजे ओरिजिनल दुर्गाच्या ओरिजिनल फादरबद्दल सांगायचं? माईसाहेब म्हणतात की फक्त सांगायचं नाही, तिखट मीठ लावून सांग. यानंतर दुसरीकडे आपण पाहतो की पोलीस दादासाहेबांना भेटायला आलेले असतात. दादासाहेब त्यांना बघून म्हणतात की काय साळुंखे, आज फोन न करता भेटायला आलात? साळुंखे साहेब म्हणतात की खबरच तशी आहे. दादासाहेब विचारतात की कसली खबर? साळुंखे साहेब म्हणतात की हरकत नसेल तर एक विचारू का? म्हणजे आपल्या या मॅटरबद्दल तुमच्या घरात कोणाला काही शंका? दादासाहेब म्हणतात की का, कोणी काही विचारलं का? साळुंखे साहेब म्हणतात की आता येत असताना जग्गू मामांनी मला अडवून विचारलं, नक्की काय भानगड आहे? दादासाहेब
रागाने म्हणतात त्या जग्याला आणि विचारतात की पण तुम्ही काही बोलला नाहीत ना? साळुंखे साहेब म्हणतात की नाही, काही नाही बोललो मी, पण मी खूप महत्त्वाची बातमी घेऊन आलो आहे. आपण ज्या मोबाईलचा शोध घेत होतो त्याच्या सिम कार्डचे ऑनरची ओळख पटली आहे. दादासाहेब म्हणतात की म्हणजे तो मोबाईल ज्याच्यावरून आम्हाला ते व्हिडिओ आले होते तो माणूस सापडला? साळुंखे साहेब म्हणतात की हो दादासाहेब, शांताराम गवस असं त्या माणसाचं नाव आहे. दादासाहेब विचारतात की कोण आहे हा? साळुंखे साहेब सांगतात की अजून काही माहिती मिळाली नाही, पण शोध सुरू आहे. दादासाहेब थोडेसे विचारात पडतात आणि म्हणतात की साळुंखे, तुम्ही तर म्हणाला होतात त्या मोबाईलचं लोकेशन आमचंच घर आहे, मग तो माणूस आमच्या घरी आला होता की काय? साळुंखे साहेब म्हणतात नाही दादासाहेब, कदाचित असंही असू शकतं, कोणीतरी तुमच्याच घरातली व्यक्ती हे सगळं करत असेल आणि संशय येऊ नये म्हणून या सिम कार्डचा वापर करत असेल जो या व्यक्तीच्या नावावर आहे. दादासाहेब म्हणतात की बरं, आता सगळा खेळ आला लक्षात माझ्या. म्हणजे आम्ही 24 तास राजकारणात असतो, पण कोणीतरी आमच्याच घरातलं आमच्याशीच राजकारण खेळते. आणि म्हणतात की साळुंखे, शोधून काढा त्या शांताराम गवसला, त्याचं काय करायचं ते आम्ही ठरवू, या तुम्ही आता. मग साळुंखे साहेब तिथून निघून जातात. नंतर आपण पाहतो की अजिंक्य आणि दुर्गा बोलत असतात. अजिंक्य म्हणतो की दुर्गा, माईसाहेब एवढी नीच बाई आहे ना की तुला संपवण्यासाठी ती काहीही करू शकते, ती कोणत्याही थराला जाऊ शकते. दुर्गा म्हणते की माईसाहेबांचा नीचपणा ना माझ्या एवढा कोणालाच माहिती नसेल. अजिंक्य म्हणतो की काही गोष्टी मला समजल्या आहेत, त्या तुला कळल्या पाहिजेत. त्या माईसाहेबांनीच बेबी मला कालिंदी म्हणून घरात आणलं होतं आणि तुला या घरातून बाहेर काढण्याचा त्यांचा प्लॅन होता. दुर्गा म्हणते की माईसाहेब एवढ्या सहजासहजी हार मारणार नाहीत हे मला माहीत होतं, त्यामुळेच ना कालिंदी ज्या दिवशी घरात आली ना तेव्हाच मला संशय आला होता. अजिंक्य म्हणतो की त्यावेळी तुला एकटं पाडण्याचा प्लॅन होता त्यांचा आणि घरातील सगळेच तुझ्या विरोधात गेले की तू कशी खोटी ठरशील, यासाठी त्यांनी टीम तयार केली होती आणि या टीममध्ये अवंतिकाला सुद्धा हाताशी धरलं होतं. तुझा जो हार चोरीला गेला होता ना तो सुद्धा तिनेच चोरला होता. हे सगळं ऐकून दुर्गा खूप शॉक होते आणि आजचा भाग इथेच संपतो. धन्यवाद.